नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल आपण एक प्रॅक्टिस सेट संपवलेला आहे. आता आज आपल्याला या पायथागोरस थेरमचं ॲप्लिकेशन पाहायचं आहे. तर हे ॲप्लिकेशन त्याचा उपयोग तुम्हाला अपोलोनियस थेरम प्रूव्ह करण्यासाठी होणार आहे. तर याच्यामध्ये सुद्धा जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेन्यूजवर परपेंडिक्युलर काढल्यावर तयार होणारे दोन ट्रायंगल आणि मूळचा ट्रायंगल कसे असतात, सिमिलर. तर त्याची संगती कशी घ्यायची ह्याची तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती. याच पद्धतीनं या ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरममध्ये सुद्धा तुम्हाला एक वेगळी ट्रिक वापरावी लागणार आहे. ती कोणती आहे ते मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आपण बघूयात की ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम हे काय आहे. ॲप्लिकेशन म्हणजे उपयोजन, म्हणजे या पायथागोरस थेरमचा उपयोग तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी करता येईल. हिअर युजिंग पायथागोरस थेरम वी कॅन फाइंड रिलेशन बिटवीन द साइड अपोजिट टू ॲक्यूट अँगल अँड द रिमेनिंग टू साइड्स ॲज वेल ॲज रिलेशन बिटवीन द साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल दॅट इज ऑप्ट्यूस अँगल अँड द रिमेनिंग टू साइड्स. हिअर फर्स्ट ॲप्लिकेशन for the side opposite to acute angle CL. In this triangle ABC, suppose angle C is acute. हा समजा आपण acute angle मानला. Then application of Pythagoras theorem for the side opposite to this acute angle, that is for this side AB, is that AB square is equal to AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मायनस. आता याच्या पुढं काय करायचं आहे ते बघा. हा एक कसल्याही प्रकारचा एक ट्रायंगल आहे, तर त्याच्यामध्ये हा C अँगल ॲक्यूट आहे, म्हणजे 90 अंशापेक्षा कमी आहे. तर मग आपण या A मधून या BC वर एक परपेंडिक्युलर काढला ॲट D. तर मग या कोनाच्या समोरची ही जी बाजू आहे AB तिचा स्क्वेअर करा. तर तिचा स्क्वेअर बरोबर उरलेल्या दोन बाजूच्या स्क्वेअरची बेरीज करायची. म्हणजे उरलेली बाजू आहेत AC आणि BC, तर उरलेल्या बाजूंचे स्क्वेअर मायनस. त्यानंतर काय करायचं, हे 2 लिहायचं 2 इंटू या ठिकाणी लिहायचे आपल्याला BC इंटू CD. बघा हे तुम्हाला आत्ताच एवढं लक्षात आलं नसेल. हे नेमकं आता इथं तर लक्षात येते, परंतु इथं विद्यार्थ्यांची थोडीशी जम्बलिंग होते. त्यासाठी तुम्हाला मी त्याची एक ट्रिक सांगतो. तर हे बघा, ट्रायंगल तुम्हाला कसं आहे फिरवून देऊ द्या, तुम्हाला हे करता आलं पाहिजे. सपोज इन दिस ट्रायंगल PQR अँगल Q इज ॲक्यूट. या ठिकाणी एक परपेंडिक्युलर काढलेला आहे T मध्ये. तर मग याच्या समोरील बाजूसाठीचं ॲप्लिकेशन आपल्याला पाहायचं. तुम्ही म्हणताल याच्या समोरची बाजू तर PT आहे ना, परंतु PT आपण हा परपेंडिक्युलर काढलेला आहे. आपण ट्रायंगल कोणता कन्सिडर केलेला आहे, PQR कन्सिडर केलेला आहे. त्यामुळे Qच्या समोरची बाजू घ्यायची आहे आपल्याला PR. ओके. तर मग या PRचं आणि या दोघांमधलं रिलेशन आपल्याला सांगता येतं. म्हणजे या बाजूचं आणि या दोन बाजूचं यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर ते रिलेशन असं असतं. तर याच्या समोरील बाजूचा स्क्वेअर करायचा PR स्क्वेअर.
नंतर काय करायचं, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज लिहायची. दॅट इज PQ² प्लस QR². नंतर मायनस चिन्ह द्यायचं, 2 into. हां, आता इथं हे कसं लिहायचं याची तुम्हाला मी ट्रिक सांगतोय बघा. मी जर नुसतं जर लिहून दिलं तर तुमच्या लक्षात येणार नाही की कसं घ्यायचं म्हणून. तर त्याची एक ट्रिक बघा. काय करायचं की 2च्या पुढं आपल्याला PQ किंवा QR यापैकीच एक येणार आहे. म्हणजे एक तर PQ तरी येणार किंवा QR तरी येणार, ह्याच्यापेक्षा वेगळं येणार नाही. PQ किंवा QR या दोन्हीपैकी एक आपल्याला इथं लिहायचं आहे. मग कोणतं लिहायचं हे कसं ठरवायचं तर बघा. तर PQ आणि QR यापैकी कुठल्या बाजूवर परपेंडिक्युलर काढलेला आहे हे तुम्ही बघा. हा परपेंडिक्युलर जो आहे तो कुठल्या बाजूवर काढलाय, QR बाजूवर काढला, या बाजूवर काढलाय. या बाजूवर तर नाही काढलेला PQ वर. त्यामुळे या दोन्हीपैकी आपण कोणतं निवडायची बाजू, QR बाजू निवडायची. म्हणून या ठिकाणी लिहायचं QR. ओके, इंटू. आणि नंतर काय करायचं, हा जो अँगल आपण घेतलेला आहे तिथला वर्टेक्स कोणता आहे, Q. तर या Q पासून T पर्यंतचा हा जो सेगमेंट आहे तो घ्यायचा, दॅट इज QT. दुसरं उदाहरण बघा. मी ट्रायंगल फिरवून घेतो. तर समजा हा DEF हा ट्रायंगल आहे आणि याच्यामध्ये समजा इथे एक परपेंडिक्युलर काढलेला आहे. तर हा ॲक्यूट अँगल आहे. तर याच्या समोरील बाजूसाठीचं ॲप्लिकेशन. आता याच्या समोरील बाजू कोणती आहे, EF. मग EF² इज इक्वल टू, आता उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज लिहा. उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत, DE² प्लस DF². ओके, इथपर्यंत झाला. नंतर लिहायचं -2. आता दोन्हीपैकी एक सेगमेंट आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर DE लिहायचा का DF लिहायचा. तर बघा हा परपेंडिक्युलर कुठल्या बाजूवर काढलेला आहे, DF बाजूवर काढलेला आहे. म्हणून आपण यांच्यापैकी सेगमेंट कोणता लिहायचा, DF लिहायचा. स्क्वेअर नाही लिहायचा, फक्त DF लिहायचा. आणि नंतर त्या कोनापासून म्हणजे त्या व्हर्टेक्सपासून परपेंडिक्युलर पर्यंतचं हे अंतर म्हणजेच हा सेगमेंट घ्यायचा, DG. लक्षात आलं का. बरं, आता आणखीन एक वेगळ्या प्रकारचा मी ट्रायंगल काढून तुम्हाला दाखवतो. दिस इज ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल. मग हा ऑब्ट्यूस आहे. ओके, तर हा ॲक्यूट आहे. मग या कोनासमोरील बाजूसाठीचं ॲप्लिकेशन आपल्याला पाहिजे. मग काय करायचं, या कोनासमोरची बाजू घ्यायची. कोणती आहे या कोनासमोरची बाजू, GT. देअरफॉर GT² इज इक्वल टू, आता उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज लिहायची. ठीक आहे, पण त्या अगोदर आपण काय करू, ह्याच्यामध्ये एक परपेंडिक्युलर टाकावं लागेल. मग आपण या G मधून इथे एक परपेंडिक्युलर काढू. हे इकडं असं वाढवला. समजा L मध्ये हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे. तर बघा GT² इज इक्वल टू GR² प्लस TR². तुम्ही कुठला ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे त्या ट्रायंगलच्या 3 बाजू या 3 ठिकाणी आलेल्या पाहिजेत. कळलं. आपण ट्रायंगल कोणता घेतला, GTR. मग या GTRच्या ह्या 3 बाजू इथं आल्या पाहिजेत. हे बघा GT, GR, TR. हे झालं. नंतर -2. बघा आता या दोन्हीपैकी आपल्याला GR किंवा TR यापैकी एक लिहायचा आहे. तर कोणता लिहायचा आहे, तर हा परपेंडिक्युलर कशावर काढलेला आहे, TR वर काढलेला आहे. म्हणून आपण इथं लिहायचं आहे TR इंटू. नंतर काय करायचं आहे की त्या कोनापासून परपेंडिक्युलर पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे. म्हणजे हा जो अँगल आहे ना R, तर इथून परपेंडिक्युलर पर्यंतचं डिस्टन्स घ्यायचं हे. म्हणून इथं पुढं काय लिहायचं आपल्याला, RL. समजलंय का. ज्यांना ज्यांना समजलं असेल त्यांनी येस असं मला मेसेज करा.
जर समजलं नसेल तर आणखीन आपण काही उदाहरणं पाहूयात. हे जर तुम्हाला समजलं नाही ना तर तुम्हाला अपोलोनियस थेरम प्रूव्ह करता येणार नाही, कारण परीक्षेमध्ये अपोलोनियस थेरम बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. राईट अँगल्ड ट्रँगलसाठी हे नाही आहे. आता राईट अँगल्ड ट्रँगल जर असेल तर ते तर पायथागोरस थेरमच आहे ना, डायरेक्ट ते रिलेशन म्हणजे पायथागोरस थेरमच असणार आहे, कारण ऑलरेडी ते पायथागोरसनं प्रूव्ह केलेलं आहे राईट अँगल्ड ट्रँगलमध्ये. हां ठीक आहे. तर आपण हे प्रूव्ह करू. हे कसं काय आहे, तर हे प्रूव्ह कसं करायचं आहे समजावून घ्या. तर तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे समजा हा ट्रायंगल PQR आहे, तर तुम्ही युज्युअल नोटेशन्स ही गोष्ट लक्षात घ्या. युज्युअल नोटेशन म्हणजे काय, कारण हे तुम्हाला यावर्षी पण आहे, 11वी आणि 12वीमध्ये सुद्धा याचा उल्लेख होणार आहे. तर युज्युअल नोटेशन्स म्हणजे असं की पी कोनासमोरील बाजूची लांबी स्मॉल पी घ्यायची, स्मॉल पी. क्यू कोनासमोरची बाजू जी आहे तिची लांबी स्मॉल क्यू घ्यायची आणि आर कोनासमोरची बाजू PQ तिची लांबी स्मॉल आर घ्यायची. तर हे असे माप घेण्याला म्हणतात युज्युअल नोटेशन. म्हणजे तुम्हाला असं लिहिता येईल विथ युज्युअल नोटेशन्स. तर विथ युज्युअल नोटेशन्स म्हणजे काय हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपल्याला युज्युअल नोटेशन्स यूज करायचं आहे. मग तुम्ही ही BC बाजू किती घेताल, तर हा जो अँगल आहे ना A, तुम्ही थोड्या वेळासाठी फक्त हा ट्रायंगल विचारात घ्या ABC. तर ह्या A कोनासमोरची ही बाजू BC जी आहे तिची लांबी A घ्यायची. ह्या B कोनासमोरची बाजू AC जी आहे तिची लांबी स्मॉल b आणि या C कोनासमोरची बाजू तिची लांबी स्मॉल c घ्यायची. इथपर्यंत लक्षात आलं. नाव AD इज परपेंडिक्युलर ऑन BC. तर मग आपल्याला या कोनासमोरील बाजूसाठीचं पाहिजे बरं का. तर समजा आपण हिची लांबी x मानू. मग जर हे x असेल तर हे किती असेल, कारण हे टोटल आहे A आणि हे x आहे, तर हे किती होईल A - x. तुम्हाला हे पण x मानता येईल, मग हे x मानलं तर हे A - x होईल. ठीक आहे. तर बघा प्रूफ. ड्रॉ AD परपेंडिक्युलर BC, किंवा ऑलरेडी आहेच परपेंडिक्युलर आहेच, त्यामुळे ड्रॉ असल्याची काय आपल्याला गरज नाही, नुसतं आपण AD परपेंडिक्युलर BC असं लिहू. लेट BC इक्वल टू A, AC इक्वल टू B, AB इक्वल टू C, CD इक्वल टू x, therefore BD इक्वल टू A minus x. तर आपण 2 वेळा पायथागोरस थेरम यूज करू. पहिल्यांदा तुम्ही हा ट्रायंगल विचारात घ्या. या ट्रायंगलमध्ये तुम्ही उंचीच्या रूपामध्ये पायथागोरस थेरम द्या. पायथागोरस थेरममध्ये काय असतं
की हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग जर हाईट स्क्वेअर पाहिजे असेल तर तुम्ही काय लिहिताल? हायपोटेन्यूज स्क्वेअर मायनस बेस स्क्वेअर. देअरफॉर इन ट्रायंगल ADC अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर तर उंचीच्या रूपात आपल्याला लिहायचं आहे. AD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. रिझन फॉर दिस इज पायथागोरस थेरम. यांच्या किमती ठेवू. देअरफॉर AD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर म्हणजे B दॅट इज B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. याला आपण एक नाव देऊ. सिमिलरली इन ट्रायंगल ADB AD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर. देअरफॉर AD स्क्वेअर इज इक्वल टू या AB स्क्वेअरची व्हॅल्यू आपण ठेवू. AB इज C स्मॉल C स्क्वेअर मायनस BD इज A मायनस X bracket square. We call this equation 2. Now from 1 and 2 their LHS are equal, so their RHS also equal. From 1 and 2 हे दोन्ही आपण इक्वल दाखवू. दॅट इज C स्क्वेअर मायनस A मायनस X ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू याची उजवी बाजू घेऊ B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. याचा विस्तार करू. देअरफॉर C स्क्वेअर मायनस याचा विस्तार करा A स्क्वेअर प्लस X स्क्वेअर मायनस 2AX इज इक्वल टू B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. हा ब्रॅकेट काढून टाका. बाहेर मायनस चिन्ह आहे म्हणून मधल्या सर्व पदांचे चिन्ह बदला. सो C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर मायनस X स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2AX इज इक्वल टू B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. ठीक आहे. तर दोन्हीकडचे हे मायनस X स्क्वेअर कॅन्सल होतील, कारण ज्यावेळेस आपण हे मायनस X स्क्वेअर इकडे घेऊ त्यावेळेस ते प्लस होईल, मग हे प्लस मायनस कॅन्सल होतील. सो C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर प्लस 2AX इज इक्वल टू B स्क्वेअर. आता हे दोन्ही पद आपण पलीकडे घेऊ. देअरफॉर C स्क्वेअर इज इक्वल टू हे A स्क्वेअर तिकडे घेतलं A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर आणि हे तिकडे घेतल्यावर मायनस होईल मायनस 2AX. यांच्या किमती ठेवू. तर बघा C म्हणजे कोणती बाजू आहे? AB. सो AB स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर. A स्क्वेअर म्हणजे काय आहे? BC दॅट इज BC स्क्वेअर प्लस B मीन्स AC स्क्वेअर मायनस 2 इंटू A इज BC इंटू X मीन्स CD. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. राईट डाऊन. यात तुमची काही शंका असेल तर विचारा. एक्झाममध्ये प्रूफ म्हणून असं म्हणजे असं विचारलं जाणार नाही की प्रूव्ह ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम असं तुम्हाला स्टेटमेंट येणार नाही. तर तुम्हाला डायरेक्ट अशी एखादी फिगर दिली जाईल आणि नंतर
असा प्रश्न दिला जाईल की फ्रॉम फिगर प्रूव्ह AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर, या पद्धतीने. ज्यांच्या हा प्रूफ लक्षात आला नाही त्यांनी नेमकं मला सांगायचं आहे की तुम्हाला हा प्रूफ दिलेला समजला नाही का, ते रिलेशन कसं लिहायचं ते समजलं नाही. रिलेशन समजलेलं नाही का प्रूफ समजलेलं नाही ते सांगा मला. काही विद्यार्थी नो असा मेसेज करतायत, त्यांना मी सांगतोय की तुम्हाला प्रूफ समजलेला नाही का रिलेशन समजलेलं नाही. रिलेशन म्हणजे AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मायनस 2BC इंटू CD, हे कसं लिहायचं हे समजलेलं नाही का प्रूफ कसा दिला हे समजलेलं नाही. रिलेशन कसं लिहायचं त्याची तुम्हाला मी ट्रिक सांगितलेलीच आहे. ठीक आहे, मी अजून एकदा हे रिपीट करतो बघा. इन दिस ट्रायंगल ABC अँगल C इज ॲक्यूट, देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर इज इक्वल टू. तर ही बाजू सोडल्यावर उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत, तर AC आणि BC आहेत. तर मग त्यांच्या वर्गांची बेरीज AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मायनस 2. आता या दोन्हीपैकी कोणता सेगमेंट आपल्याला पुढे लिहायचा आहे, ज्या सेगमेंटवर परपेंडिक्युलर आहे तो सेगमेंट पुढे लिहायचा आहे. तर हा सेगमेंट कुठल्या सेगमेंटवर हा परपेंडिक्युलर आहे, BC वर आहे, म्हणून आपण या दोन्हीपैकी BC पुढे लिहायचं आहे. कारण काही विद्यार्थी गडबडीमध्ये इथं AC लिहितात आणि मग सगळंच उत्तर चुकतं आहे, म्हणून त्याची तुम्हाला मी एक ट्रिक सांगितलेली आहे. तर 2BC इंटू, आता पुढचं हे कसं लिहायचं, तर ज्या कोणासाठी आपण ॲप्लिकेशन पाहिलेलं आहे तिथून परपेंडिक्युलर पर्यंतचा सेगमेंट घ्यायचा, दॅट इज CD. मग याचा प्रूफ घेताना आपण काय केलं, विथ युज्युअल नोटेशन्स, दॅट इज साईड अपोजिट टू अँगल A इज A, सिमिलरली B अँड C. याला आपण X मानलं, याला A मायनस X मानलं. मग दोन्ही ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केला AD स्क्वेअरच्या रूपामध्ये, आणि मग त्यांची डावी बाजू इक्वल आहे म्हणून आपण त्यांची उजवी बाजू इक्वल दाखवली, ह्याचा विस्तार केला आणि याचा प्रूफ दिलेला आहे. ठीक आहे, आता हे झालं ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम फॉर द साइड अपोजिट टू ॲक्यूट अँगल. परंतु ऑप्ट्यूस अँगलच्या समोरील बाजूसाठी सुद्धा एक ॲप्लिकेशन आहे, ते आपण पाहूयात. नंबर 2, फॉर द साइड अपोजिट टू ऑप्ट्यूस अँगल. तर एक ऑप्ट्यूस अँगल आपण काढू, ऑप्ट्यूस अँगल द ट्रायंगल ABC. तर यामध्ये हा ABC ऑप्ट्यूस अँगल द ट्रायंगल आहे. In triangle ABC, angle ABC greater than 90 degree, that is obtuse angle. त्यानंतर A मधून या BC वर एक परपेंडिक्युलर काढू. AD perpendicular BC. Prove that. हां, तर बघा या B कोनासमोरच्या बाजूसाठीचं ॲप्लिकेशन. तर या B कोनासमोरची बाजू आहे AC. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू, उरलेल्या दोन बाजूंचे स्क्वेअर लिहायचे, म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे इथपर्यंतचा भाग दोन्हीकडे सेम आहे,
ॲक्यूट अँगल असो नाही तर ऑप्ट्यूस अँगल असो, हे तर सेमच आहे. फक्त तिथं मायनसच्या ऐवजी प्लस येणार आहे. ऑप्ट्यूस अँगल जर असेल तर मायनसच्या ऐवजी प्लस चिन्ह द्यायचं आहे. +2. आता या दोन्हीपैकी एक सेगमेंट घ्यायचा आहे. तर कशावर परपेंडिक्युलर टाकलेला आहे बघा, या BC बाजूवर टाकलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी लिहायचं आहे BC इंटू नंतर या कोनापासून परपेंडिक्युलर पर्यंतचा हा सेगमेंट म्हणजे BD इथं आपल्याला लिहायचा आहे. प्रूफ. लेट. तर या B कोनासमोरची ही बाजू B, C कोनासमोरची बाजू स्मॉल c आणि A समोरची ही बाजू आपण A मानू. त्यानंतर मगाच्या प्रश्नामध्ये आपण कुठली बाजू x मानली होती बघा. तर आपण ही बाजू x मानली होती, म्हणजे CD बाजू आपण x मानली होती. तर समजा आपण इथं पण CD बाजू x मानू, किंवा तुम्हाला जर वाटलं की आपल्याला हे घ्यायचं तर हे सुद्धा मानू शकतो, काही फरक पडत नाही. पण मग जसं घेतलं तसंच आपण इथं घेऊ. समजा ही CD बाजू आपण x मानली. मग जर ही CD बाजू x असेल तर BD सेगमेंटची किंमत किती असेल, तर x मायनस A. सो लेट BC इक्वल टू A, AC इक्वल टू B, AB इक्वल टू C, CD इक्वल टू x, therefore BD is equal to x minus A. मग जसे आपण दोन राईट अँगल्ड ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम यूज केला होता, या ठिकाणी आपल्याला असं सोडवायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ट्रायंगल ADC विचारात घ्या. इन ट्रायंगल ADC अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर तर आता उंचीच्या रूपामध्ये लिहू बघा. हे ADC हा ट्रायंगल तुम्ही विचारात घ्या, त्याच्यामध्ये उंची कोणती आहे AD. सो AD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर, पायथागोरस थेरम. मगाच्या सारखाच प्रूफ आहे, फक्त तिथं मायनसच्या ऐवजी प्लस चिन्ह असं येणार आहे शेवटी. सो AD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर दॅट इज B स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. CD is x, so x square. We call this 1. Similarly, in triangle ADB, तर यामध्ये AD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर. Therefore, AD square is equal to AB. AB means C. So C square minus BD. BD is x minus A. Bracket square. We call this equation 2. From 1 and 2. दोघांची डावी बाजू सारखी आहे म्हणून उजवी बाजू सारखी होईल. तर या ठिकाणी आपण हे पहिल्यांदा घेऊ. दॅट इज C स्क्वेअर मायनस x मायनस A ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू B स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. देअरफॉर C स्क्वेअर मायनस याचा विस्तार ब्रॅकेटमध्ये करू. दॅट इज x स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस 2AX इज इक्वल टू B स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. देअरफॉर C स्क्वेअर यांचे चिन्ह बदला. मायनस x स्क्वेअर मायनस A स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2AX इज इक्वल टू B स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. तर या दोन्हीमध्ये x स्क्वेअर कॅन्सल होतील, मायनस x स्क्वेअर. सो रिमेन C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर प्लस 2AX इज इक्वल टू B स्क्वेअर. तर आपल्याला B स्क्वेअरच्या रूपामध्ये पाहिजे, म्हणजे AC स्क्वेअर असं पाहिजे ना. तर बघा हे पहिल्यांदा आपण जर अगोदर लिहिलं तर काय मिळेल. B स्क्वेअर इज इक्वल टू, एक मिनिट आपल्याला
विस्तार येतात चेक करा एकदा. Here BC is A, suppose CD is equal to X, so BD is equal to X minus A. ठीक आहे. तर आपल्याला पहिलं इक्वेशन असं मिळालं होतं, AD स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके. आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये AD स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर मायनस एक्स मायनस ए स्क्वेअर. तर सी स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट एक्स मायनस ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आपण इथं लिहिलं. याचा विस्तार आणखीन एकदा चेक करू आपण. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ax इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर आता यांचे आपण चिन्ह बदलले, मायनस ए स्क्वेअर आणि हे प्लस इज इक्वल टू बी स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला हां ठीक आहे बरोबर आहे. एक काम करा तुम्ही, आपल्याला आता इथं हे ए बी सीच्या रूपामध्ये जर आपण हे लिहिलं तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते बघा. ए सी म्हणजे काय आहे, बी, दॅट इज बी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी म्हणजे काय आहे, सी, सी स्क्वेअर प्लस बी सीची किंमत काय आहे, ए स्क्वेअर, त्यानंतर प्लस 2 बी सीची किंमत आहे ए, आणि बी डी म्हणजेच काय आहे, एक्स मायनस ए. हे प्रूव्ह करायचे. ठीक आहे. देअरफॉर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे सोडून घेऊ आपण, 2ax. तर बघा 2a न एक्स लागुना 2ax मायनस 2a न ए लागुना काय होईल, मायनस 2a स्क्वेअर. देअरफॉर बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. आता ए स्क्वेअर आणि मायनस 2a स्क्वेअर म्हणजे काय होईल, मायनस ए स्क्वेअर प्लस 2ax. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. म्हणून मी आता अगोदर याला असं लिहितो, बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस 2ax. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे मिळालं. आता याच्या अगोदरची स्टेप काय आहे ती आपण इथं घेऊ. म्हणजे मायनस ए स्क्वेअरला तुम्ही काय लिहायचं आहे, मायनस 2a स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणून मी आता याला असं लिहितो, बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, आणि हे मायनस ए स्क्वेअर लिहायच्या ऐवजी आपण ही स्टेप घेऊयात. म्हणजे प्लस ए स्क्वेअर, त्यानंतर प्लस हे जशाला तसं 2ax, नंतर हे मायनस 2a स्क्वेअर. बघा याच्यात काहीच आपण बदल केलेला नाही. फक्त आपण काय केलं आहे की मायनस ए स्क्वेअर लिहायच्या ऐवजी आपण लिहिलं आहे ए स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर. देअरफॉर बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. आता याच्या वरची स्टेप येणार, याच्या वरची स्टेप म्हणजे ही, दॅट इज सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस या दोघातून कॉमन काढा तुम्ही, 2a कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये मिळेल एक्स मायनस ए. आणि देअरफॉर बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, किंवा आता इथे किंमत ठेवून द्या, बी म्हणजे काय आहे, ए सी. देअरफॉर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर प्लस 2a म्हणजेच बी सी, आणि एक्स मायनस ए म्हणजे कोणती किंमत आहे, एक्स मायनस ए म्हणजे बी डी. अशा प्रकारे आपल्याला प्रूफ मिळाला. हे तुम्हाला जर थोडंसं सोपं झालं असतं जर आपण काय केलं असतं की हे सी डीची किंमत एक्स मानायची ऐवजी आपण जर बी डीची किंमत एक्स मानली ना तर हे अजून सोपं होतं आहे. तर इथं तुम्ही एक्स मानून घरी एक त्याचा होमवर्क तुम्ही तयार करा, लिहून घ्या.
तर परीक्षेमध्ये अजूनपर्यंत तरी हे ॲप्लिकेशन्स विचारले गेलेले नाहीत, त्यामुळे तुम्ही फक्त हे रिलेशन लक्षात ठेवायचेत, कारण त्या रिलेशनवरून तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचेत, तसेच अपोलोनियस थिअरम पण प्रूव्ह करायचा आहे. तर मी आता तुम्हाला ऑप्ट्यूस अँगल्ड ट्रँगल आणि ॲक्यूट अँगल्ड ट्रँगल यांच्यामध्ये हे ॲप्लिकेशन्स कसे यूज करायचे त्याची एकदा रिव्हिजन करून सांगतो. ठीक आहे. हां, हे बघा, तुम्ही हा ट्रँगल XYZ विचारात घ्या. हे तुमचे रिलेशन चुकू नयेत म्हणून मी काही स्टेप सांगतोय, त्या स्टेपनुसार तुम्ही करा. पहिली स्टेप कोणती, तर तुम्हाला कुठल्या ट्रँगलमध्ये ॲप्लिकेशन यूज करायचं आहे तो ट्रँगल अगोदर फिक्स करा. म्हणजे आपल्याला कुठल्या ट्रँगल घ्यायचा आहे, तर ट्रँगल XYZ याचा विचार करायचा आहे. ठीक आहे. मग याच्या 3 बाजूच तिथं आल्या पाहिजेत पहिल्या 3 रिलेशनमध्ये. म्हणजे काय इथं या ठिकाणी त्या ट्रँगलच्या 3 बाजू इथपर्यंत आल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता आपलं हे XYZ आहे ना, तर हेच 3 अक्षरं इथं असले पाहिजेत. तर हा ऑप्ट्यूस अँगल आहे. मग त्याच्या समोरील बाजूसाठी आपण ॲप्लिकेशन घेऊ. नीट लक्ष द्या. तर याच्या समोरील बाजू कोणती आहे, XZ. मग XZ स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे बघा ह्या XYZच्या 3 बाजू कोणत्या कोणत्या आहेत, XY, त्यानंतर YZ आणि त्यानंतर XZ. तर ह्या 3 बाजू पहिल्या 3 पदांमध्ये आल्या पाहिजेत. ठीक आहे. तर त्यापैकी XZ हे आपण घेतलं, XZ स्क्वेअर. मग आता उरलेल्या बाजूंचे वर्ग करा, म्हणजे हे दॅट इज XY स्क्वेअर प्लस YZ स्क्वेअर. हां, इथपर्यंत झालं. आता याच्यानंतर हा ऑप्ट्यूस अँगल आहे ना, तर ऑप्ट्यूस असेल तर +2 लिहायचं आणि ॲक्यूट असेल तर -2 लिहायचं. लक्षात राहू द्या. तर हा ऑप्ट्यूस आहे म्हणून आपण +2 लिहिलंय. तर आता काय करायचं आहे पुढे आपल्याला, की XY किंवा YZ यापैकी एक आपल्याला सेगमेंट या ठिकाणी लिहायचा आहे. तर तो कसा निवडायचा, तर इथून समजा इथं K मध्ये परपेंडिक्युलर काढलेला आहे, तर कुठल्या बाजूवर हा परपेंडिक्युलर काढलेला आहे, तर YZ बाजूवर आहे. त्यामुळे आपण पुढं लिहायचं आहे YZ इंटू, आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाची स्टेप ती म्हणजे जो कोन आपण घेतलेला आहे तिथून परपेंडिक्युलर पर्यंतचा हा सेगमेंट घ्यायचा. तर हा सेगमेंट आपण घ्यायचा कोणता, YK. बरं, ठीक आहे. आता याच ट्रायंगलमध्ये आपण काय करू, हा ॲक्यूट अँगल आहे. ठीक आहे. मग याच्या समोरील बाजूसाठी ॲप्लिकेशन घेऊ. आता याच्या समोरील बाजूसाठी ॲप्लिकेशन काय होईल बघा, तर याच्या समोरची बाजू कोणती आहे, XY. मग तिचा स्क्वेअर होईल XY स्क्वेअर. म्हणजे यातलं आपण या तिन्हीपैकी हे XY घेतले. ठीक आहे. आता पुढं काय असेल, मग उरलेल्या 2 बाजूच्या वर्गांची बेरीज, दॅट इज YZ स्क्वेअर प्लस XZ स्क्वेअर. आता कोणतं चिन्ह येईल, प्लस का मायनस, मायनस. का, कारण हा ॲक्यूट अँगल आहे म्हणून -2.
आता आपल्याला वाय झेड किंवा एक्स झेड यापैकी एक सेगमेंट लिहायचा आहे. तर हा परपेंडिक्युलर कशावर टाकलेला आहे बघा, वाय झेडवर टाकलेला आहे. म्हणून आपण इथं काय लिहायचं आहे, वाय झेड लिहायचं आहे इंटू, आणि नंतर त्या वर्टेक्सपासून म्हणजे इथं जो कोण घेतलेला आहे तिथून म्हणजे हा अँगल आपण घेतलेला आहे झेड, म्हणून या झेड पासून आपण परपेंडिक्युलर फुट ऑफ परपेंडिक्युलर पर्यंत सेगमेंट घ्यायचा आहे, म्हणजे झेड के घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला आत्ता लगेच इथं सोडवण्यासाठी काही ट्रायंगल काढून दाखवतो, तुम्ही ते करून ठेवा, नंतर मी इथं लिहून दाखवतो, तुमचं उत्तर बरोबर आलं आहे की नाही ते बघा. कारण हे फार महत्त्वाचं आहे. हे रिलेशन जर तुम्हाला लिहिता आलं नाही ना तर तुम्हाला अपोलोनियस थेरम प्रूव्ह करता येणार नाही. हे जर सोडवता आलं तर अपोलोनियस थेरम अगदी 4 ते 5 वळीचं आहे, पण जर हे नाही आलं तर मात्र ते तुम्हाला बिलकुल सोडवता येणार नाही. त्यासाठी हे रिलेशन फार महत्त्वाचं आहे. RTDP. तर तुम्ही मला ह्या आर कोनासमोरील बाजूसाठीचं ॲप्लिकेशन सांगा. ट्रायंगल RTD विचारात घ्या. हे तुम्ही करून ठेवा. तुम्ही काय करा, आर साठी एक रिलेशन काढा आणि नंतर डी साठी पण एक रिलेशन काढा, म्हणजे 2 रिलेशन काढा. नंतर या फिगरमध्ये ह्या ऑप्टिव्स अँगलसाठी एक काढा आणि नंतर ह्या के कोनासाठी एक रिलेशन काढा. पहिल्यांदा अँगल एफ साठी घ्या, नंतर के साठी. तर असे 4 रिलेशन तुम्ही तयार करून ठेवा. ते रिलेशन मला सांगण्याची गरज नाही, फक्त तुम्ही तिथं मांडणी करून ठेवा. तर ठीक आहे, मी ह्या ट्रायंगल RTD साठी 2 रिलेशन लिहितो. तर ते रिलेशन मी लिहिलेले आणि तुमचे आलेले बरोबर आहेत का नाही ते मला सांगायचे. जर हे दोन्ही रिलेशन जर बरोबर असतील तर मला S असा मेसेज करा. तर पहिलं रिलेशन मी ह्या R समोरील बाजूसाठीचं घेतोय, म्हणजे R कोणासमोरील बाजू कोणती आहे, TD. TP नाही, लक्षात घ्या, कारण ट्रायंगल आपण कोणता घ्यायला लागलोत, RTD. त्यामुळे याच्या 3 बाजू पहिल्या 3 पदांमध्ये आले पाहिजेत. तर याच्या समोरील बाजू कोणती आहे, TD. दॅट इज TD स्क्वेअर इज इक्वल टू. तर उरलेल्या 2 बाजू घ्यायच्या. तर TD घेतल्यानंतर उरलेल्या 2 बाजू कोणत्या असतील, तर RT दॅट इज RT स्क्वेअर प्लस दुसरी बाजू असेल RD स्क्वेअर, आणि हा ॲक्यूट अँगल असेल म्हणून -2. आता RT किंवा RD यापैकी एक आपल्याला सेगमेंट लिहायचा आहे. तर हा परपेंडिक्युलर कशावर टाकलेला आहे, RD वर टाकलेला आहे, म्हणून आपण लिहायचं आहे RD. आणि नंतर त्या कोनापासून परपेंडिक्युलर पर्यंतचा सेगमेंट घ्यायचा आहे, दॅट इज RP. आणि नंतर ह्या D कोनासाठी काय येते ते बघा. तर डीच्या समोरची बाजू आहे RT, देअरफॉर RT स्क्वेअर इज इक्वल टू. तर ही बाजू घेतल्यानंतर उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, दॅट इज RD स्क्वेअर प्लस TD स्क्वेअर -2. आता RD किंवा TD आपल्याला लिहायचं आहे. तर हा परपेंडिक्युलर कशावर आहे, RD वर आहे. सो RD इंटू या वर्टेक्स पासून परपेंडिक्युलर पर्यंत, दॅट इज DP.
तर हे कुणाकुणाचं आलेलं आहे त्यांनी मला एस असा मेसेज करा. जर चुकलं असेल तर नो असा मेसेज करा. ओके, ठीक आहे. ज्यांचं बरोबर आलं आहे त्यांनी आता हा डावीकडचा ट्रायंगल DFK त्याच्यामध्ये 2 रिलेशन काढून ठेवा. ठीक आहे. बघा, पहिल्यांदा आपण हा जो ऑप्टूस अँगल आहे त्याच्या समोरील बाजूसाठीचं ॲप्लिकेशन घेऊ. तर याच्या समोरील बाजू आहे DK. पहिल्यांदा ट्रायंगल कोणता आहे तो लक्षात घ्या. ट्रायंगल DFK आहे, DFK. त्यामुळे याच्या समोरची बाजू आहे DK. सो DK स्क्वेअर इज इक्वल टू, आता यांच्या उरलेल्या बाजू घ्यायच्या. तर उरलेल्या बाजू कोणत्या असतील तर DF स्क्वेअर प्लस FK स्क्वेअर. त्यानंतर हा ऑप्ट्यूस अँगल आहे त्यामुळे +2 लिहायचं आहे. नंतर DF किंवा FK यापैकी एक सेगमेंट आपल्याला निवडायचा आहे. तर हा परपेंडिक्युलर कशावर आहे FK वर आहे. सो वी राईट FK इंटू नंतर F इंटू FE. आणि दुसरा रिलेशन K समोरील बाजूसाठी आपल्याला असं मिळेल. तर हा ॲक्यूट अँगल आहे, याच्या समोरील बाजू कोणती आहे DF. सो DF स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या बाजू घ्या DK स्क्वेअर प्लस FK स्क्वेअर. त्यानंतर -2. त्यानंतर आपल्याला परपेंडिक्युलर FK वर आहे त्यामुळे FK लिहायचं आहे इंटू या कोणापासून या परपेंडिक्युलर पर्यंतचं सेगमेंट घ्यायचं आहे म्हणजे KE. तर असं उत्तर कोणाकोणाचं आलं ते मला सांगा. तर तुम्ही प्रॅक्टिससाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायंगल काढा, त्यांना वेगवेगळे नावं द्या आणि ते तुम्हाला सोडवता येतात का बघा. एकमेकांना मेसेज करून वाटल्यास तुम्ही ते तसे फिगर त्यांना काढून द्या, त्यांचं उत्तर काय आहे ते बघा, तुम्ही तुमची उत्तरं त्यांना पाठवा. अशा प्रकारे त्याची तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. उद्या आपल्याला अपोलोनियस थिअरम पाहायचा आहे, तर याची मात्र तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा. थँक्यू.